झेंडावंदन म्हणजे एका अर्थाने स्वतंत्र भारतची घोषणा होती। स्वातंत्र्य दिन आज आपण साजराच करतो। आपण म्हणतो आम्ही स्वतंत्र झालो। तर स्वतंत्र, स्वराज्य, स्वदेश, स्वार्थ या सगळ्यांमध्ये स्व आहे। तंत्र या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे, नाही तर स्वतंत्रचा अर्थ आपण एक स्वतंत्र म्हणजे झेंडा असं फक्त मानून थांबून जातो। स्वला माझ्या मनाच्या इच्छेच्या पलीकडे काहीतरी उंच अर्थ आहे, पण ती चेतना, ती प्रज्ञा सगळ्यांमध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे, आणि ती आहे या विश्वासावरच लोकशाही, लोकतंत्र उभा आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री देवराव मेश्राम, सरचे सर्व कार्यकर्ते, शोधराम मधले कार्यकर्त्यांचे कुटुंबीय, निर्माणच्या शिबिरात आलेले युवा मंडळी आणि बालगोपाल मंडळी, यापूर्वी ज्या काही गोष्टी झाल्या त्या प्रत्येकामध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे। सुरुवातीला मी थोडं त्याच्यावरती कॉमेंट करीन आणि मग आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण काय विचार करावा याच्याविषयी मी काय विचार करतो ते तुमच्यासोबत शेअर करेन। आज ध्वजारोहणासाठी आपण देवराव मेश्राम यांना प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची निवड केली। याला काय अर्थ आहे? देवरावची का निवड केली? देवराव इथल्या शेजारच्याच खेड्यातले, सर्च मध्ये गेली जवळजवळ 15 वर्ष वेगवेगळ्या भूमिकांमध्ये देवरावाने काम केलं आहे। गेटवरती सिक्युरिटी पासून शेती विभागात काम केलेलं आहे। देवराव अनेक तऱ्हेने आपल्यासाठी एक रूपक आहे, प्रतीक आहे। कशाचं प्रतीक? या देशातल्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या सगळ्या श्रमिक लोकांचं प्रतीक देवराव आहे। देवराव दुसरं एक प्रतीक आहे की आपण सर्व रोज जे इथे सुखात राहतो, आरामात राहतो, स्वच्छतेचा फायदा घेतो, हिरवी झाडे सगळं त्यांचा उपभोग घेतो, आनंद घेतो, ते देवराव आणि देवराव सारख्या कोट्यावधी लोकांच्या श्रमाचं फलित आहे। म्हणून देवराव त्या सगळ्यांच्या श्रमाचं रूपक आहे। आणि स्पष्ट आहे की देवरावला काही विकलांगता आहे आणि शारीरिक विकलांग असलेली या देशामध्ये कोट्यावधी माणसं आहेत। आणि देवरावची खास विशेषता अशी की आपल्यापैकी कोणीही चढू शकणार नाही इतक्या उंच झाडावरती देवराव अत्यंत चपळपणे, हिमतीने चढू शकतो। ही जी बाजूला नारळाची झाडं आहेत अतिशय उंच आहेत, आपल्यापैकी कोणी त्याच्यावर चढून दाखवावा। आपल्या पूर्ण शोधरामध्ये एक एकटा देवराव आहे की जो या उंच नारळाच्या झाडावर चढू शकतो आणि अगदी चपळतेने चढू शकतो। त्यामुळे शरीरात व्यंग पण मन उत्तुंग याचं प्रतीक देवराव आहे। म्हणून आज आपण देवरावाच्या हस्ते ध्वजारोहण करून खरं म्हणजे वस्तुतः आपल्या स्वतःला आपण प्रेरणा करून घेतलेली आहे। सुरुवातीला काही गीत झाले, प्रत्येक गीताला काही अर्थ आहे। जरी आता सगळ्यावर मी कॉमेंट करणार नाही, पण तुकडोजी महाराजांचं गीत पंचायत का राज आणि सात्विक जनता हे दोन शब्द त्यातले अगदी कळीचे आहेत, त्याच्यावर पुढे मी काही बोलण्याचा प्रयत्न करेन। तर जी वेगवेगळी गीतं झाली, सामूहिक नृत्य झालं, त्या सगळ्यातनं ते सादर करणाऱ्यांचं कौशल्य व्यक्त होतच होतं, ते सुंदरच होतं, पण प्रत्येकाला काहीतरी अर्थ होता। तबला वादन कशाला याच्यात ठेवलं? तर तबला देखील आपल्याला शिकवतो की सामूहिकरित्या शिस्तीमध्ये एकरूप होऊन कसं वाजलं पाहिजे। 140 कोटी जनता आहे, ती जर आपापल्या तालावर चालायला लागेल तर कठीण आहे। पण तबला आपल्याला शिकवतो की सगळ्यांनी मिळून एका सामूहिक ध्येयासाठी कसं चालावं। तर इथे सादर केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला काही अर्थ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आज झेंडा वंदन करतो। हा झेंडा कशाचं प्रतीक आहे?
आपल्या भारतीयांच्या आवडीप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीचं एक रिच्युअल करतो. तसं याच्यामध्ये बरीच रिच्युअल्स आपण जोडलेली आहेत. झेंड्याची आरती करायची, उदबत्ती लावायची, कुंकू फुलं वाहायची. ही सगळी प्रतीका एवढंच दाखवतं की आमच्या मनाची नम्रता, आमच्या मनातलं वंदन कोणाला? झेंड्याला. हा झेंडा काय आहे? झेंडा तसं एक 3 फूट बाय 2 फूटचं फडकं आहे तसं, पण त्याच्यात आपल्या मनातनं आपण त्याच्यात भाव टाकतो आणि त्याच्यामुळे झेंड्याला अतिशय उंच अर्थ प्राप्त होतो. तो उंच अर्थ त्या 3 रंगांमध्ये प्रगट होतो. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी या 3 रंगांचा अर्थ आणि त्यावेळी स्वातंत्र्य युद्धाचं हे प्रतीक होता हा झेंडा. या 3 रंगांचा अर्थ असा सांगितला जायचा की केशरी रंग म्हणजे हिंदूंचा रंग, पांढरा रंग म्हणजे बौद्धांचा रंग, आणखी हिरवा रंग म्हणजे मुस्लिमांचा रंग. म्हणून भारतीय समाजामध्ये असलेल्या 3 वेगवेगळ्या जाती धर्म घटकांचं प्रतीक झेंड्यामध्ये आहे. आणि त्यावेळी त्याच्यावर चरखा होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याचा अर्थ बदलला. आता याचा अर्थ धार्मिक नाही राहिला आणि याचा अर्थ असा सांगण्यात आला, आणि तो अतिशय अनुरूप अर्थ आहे, की केशरी रंग हा त्यागाचा रंग, बलिदानाचा रंग. हिरवा रंग हा समृद्धीचा रंग आणि पांढरा रंग हा शांतीचा रंग. केशरी, पांढरा, हिरवा ही 3 रंग 3 वेगवेगळ्या गुणाचं प्रतीक आहे. आणि त्याच्यामध्ये मध्यभागी हे जे चक्र आहे, तसं हे अशोक चक्रातनं हे प्रतीक येतं. पण या चक्राचा आधुनिक अर्थ काय आहे? आधुनिक अर्थ आहे गती, विज्ञान. आधुनिक अर्थ आहे की आम्ही सदैव समाज सुधारत राहू आणि प्रगती करत राहू. आम्ही स्थगित होणार नाही. तर प्रगती आणि विज्ञान याचं प्रतीक आहे चक्र. तर आपला झेंडा जेव्हा आपण वंदन करतो तेव्हा आपण या 3 गुणांचा जणू काही संकल्प करतो. म्हणून झेंड्याची पूजा. हा झेंडा 140 कोटी जनतेचं आपल्यासाठी प्रतीक होऊन जातं. म्हणून प्रतीक रूपाने आपण झेंड्याचं आज ध्वजारोहण करतो, त्याला वंदन करतो, राष्ट्रगीत म्हणतो आणि आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आज 19वा स्वातंत्र्य दिन आहे, 79वा स्वातंत्र्य दिन आहे. 15 ऑगस्ट 1947 ला 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टच्या मध्य काळात भारताचं विभाजन झालं. आणि ही गंमतच आहे की शेजारचे 2 राष्ट्र, 14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे आणि 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. हा स्वातंत्र्य दिन ज्यांनी निवडला, मोठी योग्य तारीख निवडली. श्रावण महिना असतो, सगळीकडे निसर्ग हिरवागार असतो. जरी बसताना त्रास झाला तरी पाऊस, मध्ये मध्ये पावसाच्या सरी असतात. त्यामुळे हिरवा रंग, पावसाच्या सरी, समृद्धी, निसर्ग, शेतकऱ्याचा रंग हिरवा, हाडूक महिन्याचा रंग हिरवा, अशा ऑगस्ट महिन्यामध्ये हा आपला स्वातंत्र्य दिन येतो. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाला झेंडा वंदन करताना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं एक प्रसिद्ध भाषण आहे. एकेकाळच्या पिढीला ते भाषण बरंच माहीत असायचं. ते झेंडावंदन म्हणजे एका अर्थाने स्वतंत्र भारतची घोषणा होती. ती सगळ्या जगाला सांगितलेली आणि त्यावेळी भारताची जी 33 कोटी जनता होती तिला सांगितलेली ती घोषणा होती की आज आम्ही स्वतंत्र झालो आहोत. आणि नेहरूजींचं प्रसिद्ध वाक्य आहे की अनेक वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला, ट्रिस्ट विथ डेस्टिनी. आम्ही नियतीशी असा करार केला आणि त्या कराराप्रमाणे आम्ही स्वतंत्र होतो आहोत आणि आम्ही पुढे कसं जगणार आहोत. आपल्या भारताच्या घटनेमध्ये आपण म्हणतो आम्ही स्वतंत्र सार्वभौम लोकशाही राष्ट्र. तर स्वतंत्र सार्वभौम आणि लोकशाही राष्ट्र ही आपल्या स्वतंत्र झालेल्या भारताची आपण काही त्याला विशेषणं जोडलेली आहेत.
याच्यातली सगळीच विशेषणं महत्वाची आहेत. ती घोषणा 15 ऑगस्टला आपण केली आणि दर 15 ऑगस्टला जणू काही आपण त्या घोषणेचं पुन्हा स्मरण करतो आणि म्हणून त्याला आपण स्वातंत्र्य दिन म्हणतो. काही शब्द खूप वारंवार वापरले जातात आणि वारंवार वापरले जातात म्हणून त्याच्या अर्थाकडे आपलं दुर्लक्ष होण्याची संभावना असते. आता शब्दांची थोडीशी मी तुमच्या समोर एक छोटीशी यादी सांगतो. स्वतंत्र, स्वातंत्र्य दिन आज आपण साजराच करतो. आपण म्हणतो आम्ही स्वतंत्र झालो. तर स्वतंत्र, स्वराज्य, स्वदेश, स्वार्थ, या सगळ्यांमध्ये स्व आहे. या सगळ्यांमध्ये स्व आहे आणि त्याच्यासोबत तंत्र, राज्य, देश, अर्थ हे जोडलेले आहेत. तर स्वतंत्रचा अर्थ काय होतो? स्व आणि तंत्र. स्व म्हणजे मी, आपण, स्पष्टच आहे, त्याच्यावर येऊ. पण तंत्राला एवढं महत्व कशाला द्यायचं? तंत्राचा अर्थ होतो टेक्निक. तर माझं टेक्निक, याच्यात काय मोठं कौतुक आहे? पण तिथे तंत्रचा अर्थ टेक्निक नाही आहे. तिथे तंत्रचा अर्थ आहे की माझी राज्य व्यवस्था. तंत्रचा अर्थ व्यवस्था. म्हणून या देशामध्ये माझी राज्य व्यवस्था राहील, माझी समाज व्यवस्था राहील, मी करेन तशा प्रकारची व्यवस्था राहील, अशी ती घोषणा आहे. स्वतंत्र. तंत्र या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. नाही तर स्वतंत्रचा अर्थ आपण एक स्वतंत्र म्हणजे झेंडा असं फक्त मानून थांबून जातो. स्वतंत्र म्हणजे माझं तंत्र. मग तंत्राचं एवढं कौतुक कशाला? तर यासाठी तंत्राचं कौतुक की तंत्र म्हणजे व्यवस्था, समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, संस्कृती व्यवस्था आणि आत्मव्यवस्थापन व्यवस्था. हा जो स्व आहे याच्यातला, हा कोण आहे? इथे 140 कोटी स्व आहेत. हे म्हणता म्हणता ते 146 कोटी होऊन गेले. आणि आता जर सेन्सस झालं पुढच्या वर्षी भारताचं, तर कदाचित 150 कोटी निघू, कोणास ठाऊक. तर हे जे 140, 150 कोटी स्व आहेत, हे प्रत्येक स्व जर असा म्हणायला लागला की आज मला आईस्क्रीम खायची इच्छा झाली, माझी स्वची इच्छा आहे, आज मला मध्येच काहीतरी घोषणा द्यायची इच्छा झाली, जिंदाबाद मुर्दाबाद, ही माझ्या स्वची इच्छा आहे, आज मला माझ्याच मर्जीने वागायची इच्छा झाली, ही माझ्या स्वची इच्छा. 140 कोटी स्व जेव्हा एकत्र येऊन एका तंत्राने बांधले जातात, तेव्हा त्यांना माझ्या स्वचा अर्थ माझ्या मनाची इच्छा हा उरत नाही. स्वला माझ्या मनाच्या इच्छेच्या पलीकडे काहीतरी उंच अर्थ आहे. मला वाटते ते स्व असे नाही म्हणता येणार. आपल्याला काय काय वाटते? दिवसाच्या 24 तासात काय, तुम्ही 1 तासात जरी आठवलं की आपल्या मनात काय काय इच्छा येतात, काय काय विचार येतात. मला जे वाटते ते स्व आहे का? मला जे करावंसं वाटते ते स्व आहे का? माझ्या डोक्यात जे विचार येतात ते स्व आहे का? मन मानेल म्हणजे स्व आहे का? तर हा स्व जो आहे तो मन नाही आहे. आणि हा स्व म्हणजे माझ्यातलं फक्त संकुचित स्व नाही आहे. त्या स्वचा अर्थ थोडा आपल्याला समजून घ्यावा लागेल. कारण या स्व सोबत एक प्रचंड मोठी जबाबदारी आपल्यावर येते. हा जो स्व आहे, हा प्रत्येक माणसामध्ये असलेल्या कॉन्शियन्सला, चेतनेला आपण स्व म्हटलेला आहे. आणि ही चेतना, ही कॉन्शियन्स जशी माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये 140 कोटी लोकांमध्ये आहे. ही चेतना म्हणजे 140 कोटी लोकांचं मन नाही, ही 140 लोकांची बुद्धीची चेतना आहे. निव्वळ बुद्धी नाही, चेतना आहे. कारण बुद्धी कशी चालते, मन कसं चालते, या सगळ्यावर अंतिमता जो निकाल, निर्णय देतो, ती असते चेतना. किंवा जर द्यायचा असेल शब्द तर प्रज्ञा म्हणता येईल, द्यायचाच असेल शब्द तर विवेक बुद्धी म्हणता येईल. तर ही जी विवेक बुद्धी आहे, हा आपला स्व आहे. आता प्रश्न असा आहे की ही जर विवेक बुद्धी असेल
तर मग या विवेक बुद्धीला जागृत कसं करायचं? स्वचा कार्यक्रम काय राहणार? मला वाटेल तसं मोबाईल बघणं हा स्वचं स्वातंत्र्याचा अर्थ आहे का? मला वाटेल ते प्रॉडक्ट मॉलमध्ये जाऊन किंवा अमेझॉनच्या मार्फत बोलवणं हा स्वचा अर्थ आहे का, स्वातंत्र्याचा अर्थ आहे का? मला वाटेल त्याचा द्वेष करणं हा स्वातंत्र्याचा किंवा स्वचा अर्थ आहे का? का मला वाटतं, माझ्या स्वला वाटतं की मी त्याचा द्वेष करावा, मी करीन, हे माझं स्वातंत्र्य आहे, असा त्याचा अर्थ होतो का? म्हणून स्व म्हणजे मला जे वाटतं ते स्व नाही आहे, किंवा मला जे वाटतं त्याचं तंत्र सगळ्या भारतावर चाललं पाहिजे, ही स्वतंत्रतेचा अर्थ नाही आहे. आपल्यामध्ये जी विवेक बुद्धी आहे, चेतना आहे, प्रज्ञा आहे, आणि ती सगळ्यांमध्ये जवळपास सारखी आहे. तिचे निष्कर्ष वेगवेगळे निघू शकतात, पण ती चेतना, ती प्रज्ञा सगळ्यांमध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे, आणि ती आहे या विश्वासावरच लोकशाही, लोकतंत्र उभा आहे. म्हणजे स्वतंत्राच्या सोबत अजून दुसरा शब्द येतो लोकतंत्र. आणि लोकतंत्र मध्ये आपण असं म्हणतो, आणि ते आपल्या संविधानात आपण म्हटलेलं आहे की हे लोकांचं, वी द पीपल ऑफ इंडिया, या देशातल्या त्यावेळी 33 कोटी होते, 140 कोटी आहे, उद्या 150 कोटी राहतील. हे या 150 कोटी लोकांच्या स्वच म्हणजे त्यांच्या जागृत बुद्धीचं, विवेकाचं, प्रज्ञेचं, तिचं तंत्र आहे, तिची व्यवस्था आहे. त्यांना आपण लोक म्हणतो. म्हणजे स्वचाच आपण विस्तार केला आणि त्याचं 140 कोटी पट केलं तर ते लोक होतं. पण त्या अर्थाने स्वतंत्र आणि लोकतंत्र मध्ये काही विरोधाभास नाही आहे. स्वचा व्यापक विस्तार म्हणजे लोक, आणि म्हणून लोकतंत्र. आता प्रश्न असा आहे की जगभर आज व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि लोकतंत्र याची अवस्था कशी आहे? 79 वर्षापूर्वी जेव्हा आपण स्वातंत्र्य इंग्रजांपासून मिळवलं, त्याच्या मागे जवळजवळ 100 वर्षांची एक लढाई होती, लाखो लोकांचा त्याग होता. आणि मला व्यक्तिशः सांगायला अभिमान वाटतो की माझे आई वडील दोघेही त्या स्वातंत्र्य युद्धात होते. वडील तर 2दा जेलमध्ये गेले. हे तर फक्त माझं व्यक्तिगत कुटुंबात सांगितलं मी, पण असे लाखो लोक होते. अनेक लोकांनी तर बलिदान केलं. तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगतो. त्यावेळच्या लोकांची काय मानसिकता होती स्वातंत्र्य सैनिकांची त्यासाठी. माझे वडील, त्यांना आम्ही पिताजी म्हणायचो, पिताजी जेलमधनं सुटले 1945 साली. 1942 सालीच्या आंदोलनात ते जेलमध्ये गेले, 45 साली सुटले. लग्न त्यांचं तोपर्यंत झालेलं नव्हतं, प्रोफेसर होते. लग्नासाठी मुलगी बघायला म्हणून ते जळगाव जिल्ह्यामधल्या एरंडोल नावाच्या गावात गेले. तिथे ज्या मुलीला ते बघायला गेले, ती मुलगी त्यावेळच्या मानाने सुशिक्षित होती. ती स्वतः स्वातंत्र्य युद्धामध्ये भाग घेतलेली होती. तिला वडिलांनी विचारलं की आष्टी चिमूरला जे स्वातंत्र्य युद्धाच्या काळात मोठी लढाई झाली होती आणि अनेक जणांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा जाहीर केली होती. वडील जेलमधनं सुटल्यानंतर त्या आष्टी चिमूरच्या जे फाशीची शिक्षा झाली होते, अजून शिक्षा व्हायची होती, त्यांच्यासाठी प्रयत्न करत होते. म्हणून ते वडील इंग्रजांच्या काळ्या यादीत होते. पहिले स्वातंत्र्य सैनिक होते आणि पुन्हा आष्टी चिमूरला ज्यांना फाशीची शिक्षा दिली त्यांना वाचवण्यासाठी वडील प्रयत्न करत होते. म्हणून वडिलांनी त्या मुलीला विचारलं की उद्या जर आपलं लग्न झालं आणि जर मला याच्यामध्ये फाशीची शिक्षा झाली, थोड्या मुलांना, कोणी ज्यांची मुलं असतील थोडं बाजूला करा ना. तर वडील म्हणाले त्या मुलीला की उद्या जर मला फाशीची शिक्षा झाली तर मग तू काय करशील? तर ती मुलगी म्हणाली की तसं जर झालं तर तुमचं स्वातंत्र्य युद्धाचं कार्य मी पुढे सुरू ठेवेन. म्हणजे डोक्यावरती फाशीची टांगती तलवार आणि त्या मुलाशी लग्न करायला जी तयार होते ती देखील या तयारीने लग्न करते की हो तुम्हाला फाशी होऊ शकते पण मी तुमचं कार्य पुढे चालवेन. ते दोघे माझे आई वडील होते आणि म्हणून
माझ्यासाठी हा मोठा प्रेरणेचा विषय असतो की या स्वातंत्र्यासाठी ते लढले होते. आणि हे वातावरण काय नुसतं माझ्या आई वडिलांपुरतं नव्हतं. या देशातले लाखो स्वातंत्र्य सैनिक या भावनेने प्रेरित झालेले होते. तर ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले, ज्या स्वातंत्र्यासाठी एवढा उत्तुंग ध्येयवाद आणि प्रेरणा या सगळ्या लोकांच्या मनात वर्षानुवर्ष होती, 100 वर्ष या देशाच्या मनामध्ये ही ज्योत तेवत होती की आम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे. आणि स्वातंत्र्याचा अर्थ आपण पाहिला, स्वतंत्र. त्याची या जगात स्थिती काय आहे? आपण 1900 वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळवलं, पण भारतात त्या स्वातंत्र्याची स्थिती काय आहे? नुसतं भारतातच नाही, जगातच काय स्थिती आहे? जवळजवळ 100 वर्ष जगभर डिकोलोनायझेशनची प्रक्रिया चालली. वेगवेगळ्या युरोपमधल्या राष्ट्रांनी इतर राष्ट्रांना गुलाम करून ठेवलेलं होतं, त्या गुलामीपासून मुक्त होण्याची प्रक्रिया चालली. शेकडो, जवळजवळ 100 देश या प्रक्रियेमध्ये जगभर स्वतंत्र झाले आणि भारताने त्याचं नेतृत्व केलं. त्या मिळवलेल्या स्वातंत्र्याची स्थिती आज जगभर कशी आहे? तर आपण जगभर जर डोळे फिरवून पाहिलं तर स्थिती चांगली दिसत नाही. देशोदेशी व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच केला जातो आहे, त्याच्यावर आक्रमण केलं जात आहे आणि एका माणसाची हुकुमशाही वेगवेगळ्या नावाखाली, लोकशाहीच्या नावाखाली, लोकतंत्राच्या नावावर एक तंत्र, हे जगभर घडत आहे. तुम्ही आपल्या डोळ्यासमोर देशातली, जगातली मोठी मोठी राष्ट्र आणा आणि सगळ्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की हे तर एका माणसाचं राज्य आहे आणि त्यामध्ये एककल्ली राज्य आहे. कारण असं एककल्ली राज्य होऊ नये, एका माणसाच्या डोक्यात जे आलं तसं अख्ख्या राष्ट्राला चालावं लागू नये म्हणून तर लोकतंत्र होतं. पण जगभर असं झालं आहे की नागरिकांनी हळूहळू आपलं लोकतंत्र विकलं आहे. कोणाला विकलं? एका माणसाला विकलं. तो माणूस वेगवेगळ्या देशात वेगवेगळा आहे, पण एका माणसाला विकलं. आणि एकतंत्राची भाषा हळूहळू लोकप्रिय करण्यात येते. जेव्हा एकतंत्र चालतं तेव्हा काय होतं ते इतिहासात जर आपण पाहिलं तर अपरिहार्यपणे एका माणसाचं एक तंत्र पूर्ण देशाला खड्ड्यात लोटतं. अगदी ढोबळच आपल्या सगळ्यांना माहित आहे, ते जर्मनीचं हुकुमशाहीचं उदाहरण आपल्या समोर आहे. एका माणसाचं तंत्र, एका माणसाचं एककल्ली, एका माणसाला जे वाटत होतं त्याच्यामध्ये अख्खं जग युद्धामध्ये लोटलं गेलं आणि ते उद्या पुन्हा होणार नाही अशी काही शाश्वती नाही आहे. कारण जगभर आता देशादेशामध्ये एकतंत्र सुरू झालेलं आहे. व्यक्तीला जे स्वातंत्र्य होतं त्याचं काय झालं? आपलं स्वातंत्र्य कुठे हरवलं? आज जगामध्ये देखील आणि भारतामधील व्यक्तींना जे वाटतं ते जाहीरपणे बोलण्यामध्ये हळूहळू भीती पसरायला लागलेली आहे. मी जर काय माझ्या मनातलं राजकीय वक्तव्य केलं तर उद्या माझ्यावरती सीबीआयची, ईडीची छापा पडणार नाही याची खात्री वाटत नाही. असं प्रत्येकाला वाटतं. आणि म्हणून इमर्जन्सी भारतामध्ये जी 18 महिने होती तो काळ मी स्वतः भोगलेला आहे. आणि इमर्जन्सीच्या काळात जशी मानसिकता होती की तुमच्या मनात असेल ते तुम्ही शेजाऱ्या जरी सांगितलं तर तो जाऊन सांगेल का सीआयडीला, अशी भीती होती. आणि म्हणून आपण म्हणतो लोकतंत्र, आपण म्हणतो स्वातंत्र्य, पण आपण सगळे जगभरचे लोक हळूहळू भीती तंत्राच्या खाली जगायला लागलो आहोत. आणि तरी आपण असं म्हणतो की आम्ही स्वतंत्रच आहोत. खूप वर्षांपूर्वी, 60-70 वर्षांपूर्वी एक जोक सांगितला जायचा. त्यावेळी जगभरमध्ये अमेरिका आणि रशिया, त्यावेळी सोव्हिएत युनियन, रशियाच्या वेळी, हे 2 स्वतंत्र राष्ट्र, त्यांचे राष्ट्राचे गट होते. आणि अमेरिकेचे अध्यक्ष होते आयझनहॉवर आणि सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष होते, प्रमुख होते ख्रुश्चेव. तर जोक असा की एक अमेरिकन आणि एक रशियन, 2 माणसं एकदा कुठेतरी भेटली जगामध्ये.
दोघे आपापल्या देशामध्ये कसं स्वातंत्र्य आहे याची तारीफ करायला लागले. तर अमेरिकन म्हणाला की आमच्या देशात एवढं स्वातंत्र्य आहे की मी राष्ट्राध्यक्षाच्या घरासमोर म्हणजे व्हाईट हाऊस समोर उभा राहून तिथे म्हणू शकतो की आयझेनहॉवर तुम्ही मूर्ख आहात. अमेरिकेचा नागरिक असा दावा करतोय की माझ्या राष्ट्राध्यक्षाच्या घरासमोर राहून मी म्हणू शकतो की राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर तुम्ही मूर्ख आहात. एवढं स्वातंत्र्य मला आहे. रशियामध्ये हुकुमशाही होती, दडपशाही होती, पण रशियाचा माणूस म्हणाला यात काय मोठा आहे म्हणे, मी माझ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाच्या घरासमोर उभं राहून म्हणू शकतो की आयझेनहॉवर मूर्ख आहे. हे आमचं स्वातंत्र्य आहे. रशियामध्ये जे स्वातंत्र्य आहे असा आभास तो माणूस निर्माण करतो आहे, तसा आभासामध्ये आपण आज सगळे आहोत की काय? आपण स्वतंत्र आहोत का? आपण दोन अर्थाने स्वतंत्र नाही. एक अर्थ असा की राजकीय स्वातंत्र्य, जे मला वाटतं ते म्हणण्याचं स्वातंत्र्य. आणि असं बघा की मला पांढरा शर्ट पाहिजे की लाल शर्ट पाहिजे, मी बाजारातनं कोणता निवडू असं स्वातंत्र्य काही मोठं स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्याची कसोटी ही असते की सत्ताधाऱ्यांना जे अप्रिय आहे ते बोलण्याचं तुमचं स्वातंत्र्य, ते बोलण्याचं तुमच्या साहस आहे का? बहुतेक नागरिकांना हिंमत होत नाही आता. तर ते बोलण्याचं स्वातंत्र्य एवढंच नाही, ते तुम्ही बोललात तर तुमच्यावर कोणतीच दडपशाहीची कृती होणार नाही. याला म्हणतात लोकशाहीचं स्वातंत्र्य. ते आज हळूहळू जगभरच्या लोकांनी गमावलेलं आहे. कुठे गमावलं? तर लोकांना कळत नकळत, पण हळूहळू त्यांना स्वातंत्र्याच्या ऐवजी समृद्धीचं स्वप्न देण्यात आलं. आणि समृद्धीचा अर्थ आर्थिक समृद्धी, समृद्धीचा अर्थ मोटरसायकल आणि कार, समृद्धीचा अर्थ घरामध्ये एसी असणं, समृद्धीचा अर्थ म्हणजे माझ्याकडे 10 कपड्यांचे सेट असणं, समृद्धीचा अर्थ म्हणजे मॉलमध्ये जाऊन वाटेल ते विकत घेणं, समृद्धीचा अर्थ म्हणजे चकचकीत रस्ते आणि बुलेट ट्रेन्स असणं, समृद्धीचा अर्थ म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विदेशाला ट्रिपला जाणं, समृद्धीचा अर्थ म्हणजे मोठं बँक बॅलन्स असणं. असे समृद्धीचे विविध अर्थ आम्हाला सांगण्यात आले आणि आम्ही समृद्धीसाठी आमचं स्वातंत्र्य विकायला तयार झालो. ही जगभरच्या लोकांची शोकांतिका आहे. आणि आम्ही स्वातंत्र्य सरळ काही राजकीय नेत्यांना नाही विकलं. आम्ही स्वातंत्र्य पहिले अर्थतंत्राच्या लोकांना विकलं. आज जग कोण चालवतं? तर काही कंपन्या चालवतात. आणि त्या कंपन्यांचे प्रॉडक्ट जे आपण वापरतो, मग ती कंपनी अमेझॉन असो, मार्क झुकरबर्गची असो, की मायक्रोसॉफ्ट असो, की ऍपल असो, पण या सगळ्या कंपन्यांच्या मार्फत आपल्याला जे काही समृद्धी मिळते, सुख मिळतं, एवढंच नाही तर त्यांच्या मार्फत जी आपल्याला माहिती पुरवली जाते तीच आपल्या डोक्याला आकार देते, तीच आपल्या बुद्धीला आकार देते. आणि मग ह्या कंपन्या चालवणारे लोक आणि राज्य चालवणारे लोक, टेस्लाचे इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीच्या पूर्वी एकत्र आले, हा काही नुसता योगायोग नव्हता. आर्थिक हुकुमशहा आणि राजकीय हुकुमशहा एकत्र येतात आणि दोन्ही एकमेकांमध्ये सत्तेची वाटणी करून घेतात आणि एक छत्री राज्य जगावर करतात. जे अमेरिकेत घडलं तेच भारतातही घडत आहे. आणि म्हणून एक तर आपण आपलं स्वातंत्र्य हे समृद्धीसाठी जणू काही विकलं. काय हरकत नाही आम्हाला बोलायचा अधिकार नसला तर, काय हरकत नाही आम्हाला विचार करायचा अधिकार नसला तर. आम्हाला आईस्क्रीम खायला मिळते ना रोज, आम्हाला केक खायला मिळते ना, केकसाठी आम्ही आमचं स्वातंत्र्य विकलं. दुसरं आम्ही आमचं स्वातंत्र्य विकलं की आम्ही स्वतंत्र विचार करायची शक्ती, विचारशक्तीच हरवून बसलो. कुठे हरवून बसलो? आता 15 दिवसापूर्वी मी एका मुलीचा, 25-30 वर्षाची मुलगी, इंटरव्ह्यू घेतला मुक्तिपथ मधल्या एका कामासाठी.
ती मुलगी गडचिरोली जिल्ह्याचीच आहे. तिने MA केलेलं आहे मराठी साहित्यामध्ये. इंटरव्ह्यूच्या शेवटी मी तिला प्रश्न विचारला की तू मराठी साहित्यात MA केलायस, केशव सुतांची मला एखादी कविता म्हणून दाखव. ती म्हणाली, केशवसूत कोण होते? आता तुम्हालाही तो प्रश्न पडेल, तुम्हाला ते माहित आहे की नाही मला माहित नाही केशवसूत कोण होते. पण मराठी आधुनिक कविता 20व्या शतकामध्ये सगळ्यात पहिल्यांदा केशवसूतांनी सुरू केली. नंतरच्या 30 वर्षानंतरचा मराठी साहित्यिक निवडला. म्हणलं वि.स. खांडेकर. मी नावही नाही ऐकलं. वि.स. खांडेकर हे मराठी ज्ञानपीठ प्राप्त पहिला मराठी साहित्यिक. आणि त्यांच्या ययाती, क्रौंचवध, अश्रू, उल्का या कादंबऱ्या मराठी साहित्यावर 30-40 वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे. तिला वि.स. खांडेकर माहित नाही. मग मी अजून थोडा आधुनिक काळात उतरलो, खालच्या पातळीला उतरलो. म्हटलं बरं, पु ल देशपांडे. ती म्हणे मला माहित नाही, मराठीत MA झाली आहे. आम्ही आमचं विचार स्वातंत्र्य कुठे हरवलं? कारण आमच्या विचाराला प्रेरणा देण्यासाठी, उत्तेजन देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी वाचावं लागतं. आम्ही फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर जे येतं ते वाचतो, त्याच्या पलीकडे काही वाचतच नाही. आणि मोबाईल स्क्रीनवर काय येईल हे कोण ठरवतं? YouTube ठरवतं, इंस्टाग्राम ठरवतं, ट्विटर ठरवतं. म्हणजे आमचं वाचन स्वातंत्र्य, बुद्धी स्वातंत्र्य कुठे गेलं? आम्हाला माहिती स्वातंत्र्य आहे का? जे घडताय माझ्या अवतीभोवती जगभर ते काय घडताय, कसं घडताय, जर मला कळलंच नाहीत मी माझं मत कसं बनवणार? पण आजचा सगळा अखिल जो मीडिया आहे, तो छापील मीडिया असो की टीव्ही मीडिया असो की सोशल मीडिया असो, आम्हाला गाळून कोळून एका विशिष्ट पद्धतीचीच बातमी तुम्हाला पाहिजे असं फीड करता. कसं करता? एक नुकतंच ताजं उदाहरण सांगतो, 3 दिवसापूर्वीच. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही माझा, पण मी उदाहरण फक्त घेतो की आपल्याला माहिती कशी दिली जाते आणि त्यावरनं आपली मतं कशी बनायला लागतात. राहुल गांधींनी ज्या दिवशी बंगलोरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि 1 लाख मतांचा घोळ आहे त्या महादेवपुराच्या एका फक्त विधानसभेच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये, असं दाखवलं. आता ही अख्ख्या भारताच्या लोकशाहीला हादरा देणारी बातमी आहे की जे मतस्वातंत्र्य आणि त्याच्या मार्फत निवडणूक आणि त्याच्या मार्फत सत्ताधारी आपण निवडतो, ती यादीच जर बोगस असेल तर कोण कोणाला निवडताय? आणि माझ्या नावाने कोणी भलताच माणूस जाऊन निवडून देतोय का? कारण 1 लाख माणसं कोण आणि कुठे हेच जर माहित नाही, तर या 1 लाख मतं दिली आणि ती जर बोगस मतं असली तर भलत्याच कोणाला तरी निवडून आणता येईल. आणि निव्वळ महादेवपुरात घडलं की अख्ख्या देशात घडलं असा प्रश्न त्याच्यातनं उपस्थित होतो. ते खरं की खोटं आपल्याला माहित नाही, पण प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. ही बातमी ज्या दिवशी आली त्याच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन अशी की हायकोर्टाने दिल्लीच्या कुत्र्यांची काय व्यवस्था करण्याचा आदेश दिला सुप्रीम कोर्टाने. दिल्लीतल्या कुत्रे हे जास्त महत्वाचे झाले. त्याच पेजवर कुठेतरी खाली कुठेतरी की 300 खासदारांनी इलेक्शन कमिशन वरती मोर्चा काढला. या देशातले निवडून आलेले 300 खासदार म्हणजे जवळजवळ अर्ध्या देशाचे प्रतिनिधी हे जर इलेक्शन कमिशनच्या विरोधात मोर्चा काढत असतील तर ही लोकशाहीची त्या दिवशीची याच्यावर मोठी बातमी असू शकत नाही. वर्तमानपत्रांच्या हेडलाईन सगळ्या बदलण्यात आल्या आणि आम्हाला सांगण्यात आलं की दिल्लीच्या कुत्र्यांसाठी काय सुप्रीम कोर्टने आदेश दिला. दिल्लीचे कुत्रे ह्या देशाच्या लोकांपेक्षा अधिक महत्वाचे होऊन गेले. बातमी कशी मॅनेज केली जाते आणि जशी मॅनेज केली जाते तसं आमचं लक्ष जातं. आमचं लक्ष कुत्र्यांवर जातं कारण आम्हाला तसंच सांगितलं जातं आणि आम्हाला जे सांगितलं जातं त्याचं नियंत्रण कोणीतरी दुसरेच लोक बसून करतात. तिथे इलॉन मस्क आणि ट्रम्प एकत्र येतात, तसेच भारतातही एकत्र येतात आणि आम्हाला सांगितलं जातं तशी आम्ही वेड्यासारखी मतं बनवतो. मग विचार स्वातंत्र्य कुठे आहे? आणि विचार स्वातंत्र्यच नाही तर स्वातंत्र्य कसं? मग आम्ही ते हरवलं.
आम्ही मूर्खपणा केला. आणि म्हणून आता आम्हाला दुसरी स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार आहे का, की माझं हरवलेलं स्वातंत्र्य मला परत मिळवायचं आहे. मी थोडा गाफील राहिलो, माझं लक्ष नव्हतं, आणि गाफील राहिलो हे माझ्या स्वतःपासून सुरुवात झाली की मी काय वाचतो. मी जर निवळ व्हॉट्सॲप आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामच बघत असेल तर फारच सोपं आहे, माझी मतं ते बनवू शकतात. काय 2-4 माणसं यांना कंट्रोल करतात. मग मी माझं स्वतंत्र वाचन आणि गंभीररित्या वाचन जर नाही केलं तर माझं बुद्धी स्वातंत्र्य कुठे राहणार आहे, माझं वैचारिक स्वातंत्र्य कुठे राहणार आहे. आम्ही 140 लोक आहोत, आणि आम्ही जर राजकीय नेत्यांना आमच्यामध्ये 56 विभाजन करू दिले आणि एकाच्या विरुद्ध दुसऱ्याला भांडवायला लावलं, जसं त्या माकडाची कहाणी आहे की 2 मांजऱ्यांना त्याने एकमेकांशी लढायला लावलं, तशा प्रकारची भांडणं जर आमच्यात लावली तर आम्ही लोक कुठे राहिलो. आम्ही तर भांडणारे गट झालो. आम्हाला लोकतंत्र हवं आहे की गटतंत्र हवं आहे. मतदानाद्वारे जेव्हा आपण लोकशाहीमध्ये निवडतो, 49% मत आणि 51% मत मिळालं तर 1% वाला विजयी होतो. 51% वाला विजय, फरक किती आहे? 1%चा. अमेरिकेमध्ये निवडणूक झाली, ट्रम्प निवडून आले आणि कमला हॅरिस हारल्या, फरक किती आहे? 1%चा. म्हणजे वस्तुतः या 1%ने त्या 1%ची हुकुमशाही झाली की. सगळ्या अमेरिकेचं भवितव्य राष्ट्राध्यक्ष कोण राहील त्या 1%ने ठरवलं. 49% विरुद्ध 51%. या 1%नी जर इकडे मत दिलं असतं तर उलटापालट झाली असती. म्हणजे 1%ची हुकुमशाही. आणि आपण बघतो की तो एक माणूस, जो 1%ने जो एक माणूस निवडून दिला, तो सगळ्या जगाचे काय हाल करतोय. तर लोकशाहीमध्ये 1%ची हुकुमशाही नाही व्हायला पाहिजे. लोकतंत्र हे एक छत्री किंवा एक तंत्र नाही व्हायला पाहिजे, एक व्यक्तितंत्र व्हायला नको. आणि असं जर असायचं असेल तर बाकी जगाचा सोडा, आजच्या दिवशी आपल्याला माझा व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा असा ठरवावा लागेल. प्रत्येकाला ठरवावं लागेल, नाहीतर आपण स्वातंत्र्यासाठी लायकच नाही आहोत. आपल्या गळ्यात कुत्र्याची चेन बांधली पाहिजे, बांधलेली आहे, ती सोडवायची आपल्याला. आणि म्हणून माझा स्वातंत्र्याचा जाहीरनामा काय राहील, माझा स्वातंत्र्याचा संकल्प काय राहील, माझा स्वातंत्र्याचा कृती कार्यक्रम काय राहील, हे प्रत्येकाला ठरवलं पाहिजे. त्याशिवाय नुसते झेंड्याच्या पूजा करून काही होणार नाही. आपल्याला भ्रमात ठेवलं जाईल की झेंड्याची पूजा केली म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं. मग माझा स्वातंत्र्याचा व्यक्तिगत कार्यक्रम काय राहील हे आज इथे आपण उपस्थित सगळ्यांनी आज थोडा वेळ घ्या. केव्हा तरी या सगळ्या रिच्युअल आणि उत्सवी वातावरणापासून शांतपणे 30 मिनिट का होईना बसा. तेवढं देखील विचार स्वातंत्र्य कमवावं लागणार आहे, कारण ते देखील तुम्हाला मिळणार नाही आहे. तुमच्या मोबाईल फोनवर टन 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 घंट्या वाजत राहणार आहे. त्यामुळे थोडं मोबाईल फोनच्या गुलामीतनं बाहेर निघून 30 मिनिटं शांतपणे विचार करा की माझा स्वातंत्र्याचा व्यक्तिगत कार्यक्रम काय राहणार आहे. मी रोज किमान 2 तास तरी काही वाचन केलं पाहिजे, आणि काय वाचन करील याची निवड विचारपूर्वक केली पाहिजे. जे सोशल मीडियावर येतं, स्क्रीनवर येतं ते नाही. रोज किमान 2 तास वाचन. किंवा माझ्यामध्ये असलेला इतरांच्या बाबतीचा संशय, भेदभाव याच्यातनं मी पलीकडे कसा जाईन. मी माझं स्वातंत्र्य जर मला समृद्धीला विकायचं नसेल तर माझी समृद्धीची आणि उपभोगाची हाव मी कशी कमी करीन. माझं स्वातंत्र्य आज मोबाईल फोन, मॉल आणि मनी या 3 M मध्ये माझं स्वातंत्र्य आज विकलं जात आहे. मी पैशासाठी माझं स्वातंत्र्य विकतो आणि कुठेतरी नोकरी घेतो, गुलामी स्वीकारतो. पैशासाठी माझं स्वातंत्र्य आयुष्य विकलं मी. दुसरं, मोबाईल फोनच्या मोहामध्ये, प्रेमामध्ये मी माझं विचार स्वातंत्र्य बळी देतो. आणि तिसरं, मॉलमध्ये जाऊन ज्या चकचकीत वस्तू विकत मिळतात त्या विकत घेण्याचं मला समृद्धीचं एवढं आकर्षण असतं की त्यापायी माझं सगळं स्वातंत्र्य विकायला मी तयार होतो.
या सगळ्यांपासून आपल्याला आपलं स्वातंत्र्य परत मिळवावं लागणार आहे. स्वातंत्र्य इतकं सोपं नसतं मित्रांनो. ते आईस्क्रीम खाणं नाही आहे की गेलो बाजारात घेतलं विकत आणि टाकलं तोंडात. त्यासाठी जर मी उदाहरण दिले तुम्हाला की स्वातंत्र्य सैनिकांनी काय भोगायची तयारी ठेवली होती, फाशीवर गेले अनेक जण आणि काही जणांनी तयारी ठेवली होती. आपल्याला आपलं स्वातंत्र्य व्यक्तिगत पातळीवरती स्वच्या पातळीवरती पुन्हा प्राप्त करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आपल्या उपभोगाच्या इच्छा कमी करणं, आपल्या गरजा कमी करणं, आपलं अवलंबन इतरांवर कमी करणं, पूर्णपणे अवलंबन बंद नाही करायचं आहे, पण ते कसं कमी करता येईल की विशेषतः ज्या अवलंबनामध्ये मला माझं स्वातंत्र्य विकावं लागतं ते अवलंबन सोडलं पाहिजे. माझा स्वतंत्र विचार मला करता आला पाहिजे. वर्तमानपत्रातला हेडलाईन जो मॅनेज करतोय त्याच्या हाती मी माझं स्वातंत्र्य नाही देऊ शकत, कारण मीडिया तर विकलेला आहे. मग माझ्या माहितीचे आणि विचाराचे स्रोत कोणते राहतील याची मला सक्रिय निवड करावी लागेल. त्यासाठी वेळ द्यावा लागेल. जिम मध्ये जाऊन आपण व्यायाम करतो, नुसते शारीरिक मसल्स वाढवतो, काय हरकत नाही वाढवायला, पण जरा बौद्धिक मसल नसतील ते शारीरिक मसल काय कामाचे. बैलालाही मसल असतात. 140 कोटी बैल हवे आहेत का आपल्याला? स्वातंत्र्याचा दुसरा कार्यक्रम राहणार आहे मला स्वच्या पलीकडे जाऊन लोक कसं होता येईल. आपण सगळे आपल्या स्वच्या मार्फत एवढे बंदिस्त झालेले आहोत की मी विरुद्ध तो याच्या पलीकडे जाऊन मला या देशातले 140 कोटी लोकांसोबत कसं एकरूप होता येईल. आणि 140 तर काही कोटी लोक मला भेटण्याची संभावना नाही, म्हणून ज्या गडचिरोलीला आपण आलो आहोत किंवा इथलेच आहोत या गडचिरोलीच्या 12 लक्ष लोकांसोबत आणि त्याच्याही मध्ये जे सगळ्यात मागासलेले राहिलेले आहेत 5 लक्ष आदिवासी त्यांच्यासोबत मी कसा एकरूप होईन. आणि निव्वळ भावनिक रूपे मी एकरूप झालो असं दावा करण्यात काही अर्थ नाही जोपर्यंत ते माझ्या कृतीमध्ये येत नाही. मी सेवेच्या द्वारे इथल्या 5 लक्ष आदिवासींसोबत आणि 12 लक्ष लोकसंख्येसोबत कसा एकरूप होईन, त्यांची काय सेवा करेन, हा माझा स्वातंत्र्याचा कार्यक्रम असायला पाहिजे. आजच्या दिनी स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिन भारताचा निव्वळ स्वातंत्र्य दिन नाही आहे. त्याच दिवशी आम्ही इथे लोकतंत्र करतो आहोत याची इच्छा व्यक्त केली आहे. जरी संविधान नंतर बनलं आणि 26 जानेवारीला त्याची घोषणा झाली, पण त्याची सुरुवात, त्याची आकांक्षा आम्ही स्वातंत्र्य मिळवून 15 ऑगस्ट 1947 मध्ये प्रगट केली, व्यक्त केली. ते स्वातंत्र्य दिन आता पुन्हा आपल्याला मागताय. काही कर्तव्य मागताय, काही त्याग मागताय, काही गोष्टींचं जो आपल्याला व्यसन जडलेलं आहे त्याच्यापासून त्याग मागताय. त्याच्यापासून सुटा. केशरी रंग त्यागाचा. त्याग कशाचा? उपभोगाचा. त्याग कशाचा? मानसिक गुलामीचा. त्याग कशाचा? अविचाराचा. त्याग कशाचा? अवलंबनाचा. त्याग कशाचा? मोहाचा. त्याग कशाचा? भारतातल्याच लोकांचा द्वेष करण्याचा. या सगळ्यांचा त्याग आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून या स्वातंत्र्य दिनी आपण सगळे मिळून असा संकल्प करू. आज तुम्ही बघितलं असेल की मी सर्च विषयी एक अक्षर बोललो नाही, कारण सर्च देखील शेवटी कोणासाठी आहे? ती काही या बिल्डिंगामध्ये म्हणजे सर्च आहे का? सर्च शेवटी सर्च पेक्षाही जास्त काहीतरी उच्चतर ध्येयासाठी आहे. आणि त्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण त्या ध्येयासोबत पुन्हा स्वतःला संधान त्याच्यासोबत बांधत असतो. ते बांधण्याचा संकल्प आणि प्रयत्न आज दिवशी आपण केला पाहिजे की या जगभर मधल्या हरवलेल्या स्वातंत्र्याला आम्ही परत कसं मिळवणार आहोत. आणि त्याच्यासाठी माझ्या व्यक्तिगत पातळीवर माझा स्वातंत्र्याचा कार्यक्रम काय राहणार आहे, असा कार्यक्रम ठरवून ते आचरण करण्याचं स्वातंत्र्य तुम्ही स्वतः मिळवावं अशी इच्छा करून मी धन्यवाद देतो.